मागच्या एका एपिसोडमध्ये डॉक्टरांनी आपल्याला डायबिटीज म्हणजे नेमकं काय हे सांगितलं. आज आपण डॉक्टरांकडून ऐकून घेणार आहोत आपण आपल्या आयुष्यात नेमके कुठले बदल करायला हवे आणि ते कसे करायला हवे डायबिटीजवर मात मिळवण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गोष्टी आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. वेलकम वन्स अगेन टू अमेरिकन भाऊ पॉडकास्ट. डॉक्टर, थँक्यू फॉर हॅव्हिंग मी अगेन. डायबिटिक किंवा प्री डायबिटिक जर असेल कोणी तर त्यांनी नेमके काय बदल आणायला पाहिजे त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये ह्या डिझीज पासून मुक्तता मिळवण्यासाठी? हा फार मोठा प्रश्न आहे. म्हणजे खूपच फंडामेंटल प्रश्न विचारला की म्हणजे हा प्रॅक्टिकल आहे की काय करायला काय पाहिजे. हे सगळे बाजूला ठेवा, काय ते एन्झाईम हे ते वगैरे, त्याच्यापेक्षा काय करायला पाहिजे ते सर्वात महत्वाचं आहे. मी तुला पहिल्यांदा सांगितलं की मल्टी फॅक्टोरियल आहे. एकच गोष्ट करून ते होत नाही. कारण तू बघितलं असेल की तेवढंच खाऊन, तितक्याच फ्रिक्वेंटली खाऊन काही लोकांना डायबिटीस होत नाही आणि काहींना होतो. त्यामुळे माणसं काय करतात की ज्याच्यामुळे काहींना डायबिटीस होतो, काहींना हाय ब्लड प्रेशर होतं आणि काहींना नुसतं कोलेस्ट्रॉल वाढतं. काही लोक इव्हन ओबेज असतात तरी त्यांना काही होत नाही. त्यांना ह्यातले कुठले, आता सुमो रेसलर्स बघा केवढे असतात तरी ते हेल्थी असतात अगदी. म्हणजे त्यांना असा प्रॉब्लेम नसतो काही. तर हे कशामुळे होतं, हे मल्टी फॅक्टोरियल आहे. आणखीन हे जे इन्सुलिन रेझिस्टन्स, फॅट बर्निंगचं हे जे आपल्याला जे ॲबनॉर्मॅलिटी निर्माण झालेले असतात ते औषधांनी कधीही बरे होत नाहीत. कारण ते करेक्ट करण्यासाठी कुठलंही आजपर्यंत औषध निर्माण झालेलं नाही. आणि हे डिसीजेस सगळे लाईफस्टाईलमुळेच निर्माण झालेले आहेत. आणि लाईफस्टाईल म्हणजे काय ते आपल्याला समजावून घेतलं पाहिजे आणि त्यात आपल्याला बदल करायला पाहिजे. हे एक्झॅक्टली आपल्याला करावं लागेल. अनलेस यू चेंज द लाईफस्टाईल, तुमच्या गोळ्या कायम वाढतच जातील. आणखीन शेवटी अशी परिस्थिती निर्माण होईल की गोळ्या देऊन पण सगळं वरतीच राहत आहे. आणखीन सगळे सिस्टीम्स खाली खाली चाललेले आहेत. अशा लेव्हलला पोचलेले लाखो करोडो लोक आहेत आज जगामध्ये. तर तुम्ही जो होलिस्टिक अप्रोच डिस्क्राईब केला होता, फ्रेमवर्क एक तुम्ही डेव्हलप केले तुमच्या ह्या सगळ्या एक्सपिरियन्सवरनं आणि तुमच्या क्लायंट सोबत काम करून, त्याविषयी जरा आपण थोडंसं डिटेलमध्ये बोलूयात. नेमका हा फ्रेमवर्क, हा अप्रोच काय आहे? गेल्या एपिसोड मध्ये पण सांगितलं होतं की मी स्वतःवरती खूप एक्सपेरिमेंट्स केले. 5 गोष्टी फायनली माझ्या लक्षात आलेल्या आहेत की 5 गोष्टींकडे आपण लक्ष दिलं, फक्त 5, तर हे सगळं कम्प्लीट रिव्हर्सल होऊ शकतं. 5च, फक्त 5 गोष्टी. आणि त्या 5 त्यात 6वी पण नाहीये. आय कॉल देम एज फंडामेंटल पिलर्स. त्यात 6वा पण पिलर नाही आणि 4 पिलर वरती पण चालणार नाही. हे 5कडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि ह्या 5च फक्त कडे लक्ष दिलं तर 5. हे 5 कुठले पिलर्स? 5 पिलर्स म्हणजे स्लीप, हायड्रेशन, डाएट, एक्सरसाइज आणि माइंड. आपण सगळ्यात पहिल्या पिलर बद्दल बोलूयात. स्लीप म्हणजे झोप एवढी महत्वाची आहे? झोप सर्वात महत्वाची आहे. सगळ्या गोष्टींपेक्षा झोप महत्वाची आहे. डाएट, एक्सरसाइज, हायड्रेशन या सगळ्यांपेक्षा झोप महत्वाची आहे. कारण झोपेमध्ये आपण कम्प्लीट रिकवर होतो. दिवसा आपण झिजवतो, शरीर मन पण झिजवतो. कारण इतका विचार करतो दिवसा आपण, आणखीन वेगवेगळ्या गोष्टींचा आपल्यावरती परिणाम होत असतो. म्हणजे आपण टेलिव्हिजन बघतो, त्याच्यामुळे आपल्यावर म्हणजे न्यूज बघतो, आपल्या दिवसा आपल्या घडामोडी होत असतात. त्याच्यामुळे मन पण आपलं चलबिचल होतं, आणखीन शरीर पण आपलं झिजत जातं. आणखीन त्याची सगळ्याची भर, मनाची आणखीन शरीराची, झोपेमध्ये होते. आपण 10 दिवस 20 दिवस जेवण नाही केलं तरी चालेल, पण 2-3 दिवसामध्ये झोप नाही झाली तर अशक्यच आहे माणसाला जगणं. म्हणजे खूपच तो आजारी पडेल. किंवा इव्हन ज्या स्टेजेस मध्ये जायला लागतं झोपेच्या, त्या स्टेजेस पण कमी झाल्या. म्हणजे ज्या स्टेजमध्ये आपलं रिस्टोरेशन होतं कम्प्लीट, म्हणजे NREM3 आणखीन REM स्लीप मध्ये आपण जर जास्ती वेळ टिकलो नाही तर एकदम स्ट्रेस निर्माण होतो. नॉन रॅपिड आय मुवमेंट म्हणतात त्याला, स्लीपचे स्टेजेस आहेत. आणि REM स्लीप, त्यातल्या 2-3 मध्ये वेगवेगळ्या गोष्टींची रिकव्हरी होते. पण त्यातल्या त्या 3 मध्ये NREM3 ही सर्वात डीप स्लीप समजली जाते आणि त्याच्यात मॅक्सिमम अमाऊंट ऑफ रिकव्हरी होते. तर प्रत्येक स्टेजमध्ये कमी जास्ती वेळ माणूस राहतो. NREM1 मध्ये तो झोपेच्या डीप लेव्हलला जात असतो. ती जर लवकर ती पूर्ण करून आपण खालच्या स्लीप डीपर मध्ये जर लवकर गेलो, म्हणजे ज्याला लेटन्सी म्हणतात. पण NREM1 मध्ये जर आपण जास्ती वेळ ड्वेल न करता 2-3 मध्ये गेलो आणि त्यातल्या त्या 3 मध्ये आपण खूप वेळ टिकलो आणि तर आपली खूप डीप स्लीप मध्ये खूप रिकव्हरी होते. त्यानंतर आपण REM मध्ये जातो. तर NREM मध्ये
संबंध शरीर रिकवर होते. REM मध्ये काय रिकवर होतं ते एक्झॅक्टली कोणालाच माहिती नाही आहे, कारण त्यावेळेला रॅपिड आय मुवमेंट होते. त्यावेळेला इट इज नॉट अ डीपर स्लीप, इट इज अ लायटर स्लीप, बट इट इज स्टील नेसेसरी फॉर इमोशनल रिकव्हरी. आणखीन सर्वात महत्त्वाचं म्हणजे बॉटम लाईन मी तुला सांगतो, NREM3 आणि REM ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त माणूस कसा राहू शकेल ते आपल्याला पाहायला पाहिजे. आणखीन ते आपण ऍडजस्ट करू शकतो. प्रत्येक माणूस काही ट्रेनिंग नंतर तो त्या 2 स्टेजेसमध्ये जास्तीत जास्त वेळ राहू शकतो आणि ते आम्ही करू शकतो. व्हेरी काय म्हणतात ते फॅसिनेटिंग आहे एकदम. मग आता आपण दुसऱ्या पिलर कडे वळूयात. हो. तर दुसरा पिलर तुम्ही म्हटले हायड्रेशन. पाणी म्हणजे हायड्रेशन हा फार मोठा विषय आहे, कारण पाणी हे जीवन आहे. 70% बॉडी आपली पाण्याने बनवलेली असते. ट्रिलियन टाइम्स 1000 एवढ्या ज्या केमिकल रिॲक्शन आपल्या शरीरात चालू असतात ते प्रत्येकाला पाणी लागतं. सो तेव्हा जर पाणी जर करेक्ट प्रमाणात नसेल, ओव्हर हायड्रेशन पण नको, अंडर हायड्रेशन पण नको. सो तर तुम्ही एखाद्या प्लांटला जास्ती पाणी घालून ते जास्ती वाढणार नाही, उलट त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे ड्रीप इरिगेशन करायला लागतं प्लांटला, पण थोडंच करेक्ट अमाऊंट ऑफ मॉइश्चर ठेवायला लागतं. तर ते आपल्या शरीराला पण तसंच करायला लागतं की आम्ही त्याला ड्रीप हायड्रेट करतो. कारण तसंच आपण जर एकदम भरपूर पाणी प्यायलो सकाळ म्हणजे कधी पण की 12 अंश एकदम पाणी प्यायलं तर ते शरीरातल्या पेशींपर्यंत पोहोचत नाही. मेजॉरिटी ऑफ इट ते युरिन मधून निघून जात. आणखीन आपल्याला वाटतं आपण 12 अंश प्यायलो, पण त्याचा इफेक्ट तेवढा होत नाही. तेच 12 अंश जर आपण हळूहळू ओव्हर पिरियड ऑफ टाइम कन्झ्युम केले तर ते फार महत्वाचं असतं. आता आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे की कधी पाणी प्यायचं. तर ज्या वेळेला आपल्या लिव्हरला खूप पाणी लागतं. लिव्हर ही मोठी केमिकल फॅक्टरी आहे. म्हणजे कित्येक केमिकल प्लांट्स एकत्र केले तर ते आपल्या लिव्हरमध्ये त्याच्यापेक्षा जास्ती काम केलं. त्याला लिव्हरला खूप पाणी लागतं. ज्या वेळेला आता प्रत्येक कंटिन्युअसली काय लिव्हर तेवढी ऍक्टिव्ह नसते. तर ज्या वेळेला जरूर पडते तेव्हा लिव्हर जास्ती ऍक्टिव्ह होते. तर लिव्हर कधी ऍक्टिव्ह होते, आपण जेवायला सुरुवात केली आणि जेवण घेतलं की लिव्हरला भरपूर काम करावं लागतं की ते इकडे ते कॉम्पाऊंड बनवायचे, तिकडे पोचवायचे, हे घ्यायचं, हे काढायचं, या ग्लायकोजेन बनवायचं वगैरे, हे अशी खूप कामं लिव्हरला करायला लागतात त्यावेळेला. तेव्हा 45 मिनिट्स बिफोर फूड वी हॅव टू हायड्रेट लिव्हर. म्हणून 45 मिनिटं अगोदर तुम्ही भरपूर पाणी प्या, म्हणजे राईट अमाऊंट ऑफ पाणी प्या असं आपण सांगतो लोकांना. तेव्हा कधी पाणी प्यायचं ते महत्वाचं असतं. आता फॉर एक्झाम्पल आपण धावतो, धावणाऱ्या मित्रांनीच मी जेव्हा धावायला सुरुवात केली त्यावेळेला पहिला सांगितलं की तुला जर तहान लागली धावताना तर इट इज टू लेट टू ड्रिंक. म्हणजे तुम्हाला धावताना पण इतक्या स्पीडनी पाणी पीत राहायला पाहिजे की म्हणजे यू हॅव टू स्टे अहेड ऑफ थर्स्ट. म्हणजे तेव्हा पाणी हे फार मोठं शास्त्र आहे. तर ते आपण ऑप्टिमाइज करायला पाहिजे. जेवणाच्या अगोदर प्यायचं, जेवताना प्यायचं का जेवणानंतर प्यायचं, लगेच जेवणानंतर प्यायचं का थोड्या वेळानंतर प्यायचं, हे असे भरपूर प्रश्न असतात. याच्यासाठी काही आहे का तुमचा उपदेश? हो नक्कीच. तर 45 मिनिटं अगोदर तुम्ही पाणी प्यायला पाहिजे आणि त्यावेळेला तुम्ही लिव्हरला हायड्रेट केलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही जेवायच्या जस्ट अगोदर किंवा त्यावेळेला आपण पाणी जास्ती पिता कामा नये जेवताना. पण आपलं जे जेवण आपण जे घेतो त्याच्यात पाण्याचं प्रमाण खूप पाहिजे. म्हणजे आपण नॅचरल फूड जर खाल्लं, फ्रूट, व्हेजीज, तर त्याच्यामध्ये आतमध्ये त्याचं खूप पाणी असतं. ते आपण पाणी ते फूड आपण जर घेतलं तर भरपूर त्यात पाणी असतं. पण जेवताना असं एक्स्ट्रा पाणी जर आपण प्यायलं तर ऍसिड जे असतं ते डायल्यूट होईल. सलायव्हा महत्वाची असते, ती डायल्यूट होईल. त्यामुळे मध्ये मध्ये जर तुम्ही पाणी प्यायलं तर ती सलायव्हा डायल्यूट होईल, त्याचाही उपयोग असतो. तर ते त्यावेळेला पिणं महत्वाचं एवढं काय नाहीये जरूर. म्हणजे अगदी हार्ड अँड फास्ट काय करायचं नाही की बाबा इथे ठसका लागतोय आणखी मी पाणी पित तसं काय नाही. म्हणजे कुठली गोष्ट अतिशय टोकाला नाही नेऊन उपयोग. त्यानंतर 45 मिनिटं ते 1 तासांनी ज्या वेळेला स्टमक मधलं पाणी इंटेस्टिन मध्ये जायला लागतं त्यावेळेला आपल्याला बरेच लिटर आपल्याला ते ज्युसेस निर्माण करायला लागतात. ते त्यात पॅन्क्रियाटिक ज्युसेस, इंटेस्टिनल ज्यूस, ते सगळे जेव्हा सिक्रीट होतात डायजेशनसाठी तेव्हा ते कित्येक लिटर आपल्याला ते ज्युसेस निर्माण करण्यासाठी पाणी लागतं. तर साधारण
ते 45 मिनिट 1 आवर नंतर तहान लागते आपल्याला जेवण झाल्यानंतर, त्यावेळेला परत पाणी प्यायला पाहिजे. म्हणजे एक गाईडलाईन अशी की 45 मिनिटं अगोदर जेवण करताना शक्यतो टाळायचं आणि जेवण झाल्यानंतर 45 मिनिटांनी नंतर मग मे बी 1 आवरनी तहान लागेल तेव्हा. पण जेव्हा आपण पाण्याचं कायम आपल्याला सेन्सिटिव्हिटी निर्माण करायला पाहिजे. आपण असं रेग्युलरली हे नाही करता म्हणे, आपल्याला लक्षात आलं पाहिजे, लगेच आपलं लक्ष राहिलं पाहिजे की आपल्याला तहान लागली आहे का. तर आता आपण आपल्या तिसऱ्या पिलर बद्दल बोलूयात. ओके. आहार, डाएट. आहार महत्वाचा आहे, खूप महत्वाचा आहे. डायबिटीसच्या दृष्टीने तो खूप महत्वाचा आहे. काय आहार घ्यायला पाहिजे आपण की ज्याच्यामुळे आपला डायबिटीस कमी होईल. गेल्या ह्याच्यात मला वाटतं ते डील करायला आपल्याला वेळ मिळाला नव्हता. तर आता मी तुम्हाला हे सांगतो की पृथ्वीची ज्या वेळेला सुरुवात झाली किंवा आपण आहार घ्यायला सुरुवात केली आणि आपलं जसजसं इव्होल्युशन होत गेलं तसतसं आपण आहार बदलत गेलो. आता ही इव्होल्युशन सुरू झाली बिलियन इयर्स पासून. आणखीन त्यानंतर आपण आपलं डाएट चेंज करता आलो. आता म्हणजे जेव्हा आपण माकडाचा माणूस झाला तेव्हा 20 बिलियन इयर्स पासून, तर तेव्हापासून ते इवन 20,000 इयर्स पर्यंत किंवा 50,000 इयर्स पर्यंत आपल्या फायरचा शोधच लागलेला नव्हता. ॲग्रिकल्चर फायरचा शोध लागलेला नव्हता की आग बनवायची कशी फायर. तर त्यामुळे कुकिंग ही वॉज नॉट एक्झिस्टंट. म्हणजे तुम्ही विचार करा 1 बिलियन इयर्स पासून आपण जे सुरू केलं तर त्यातलं कुकिंग फक्त सुरू झालं 20,000 वर्षामध्ये. त्यानंतर 20,000 वर्षापासून 100 वर्षापर्यंत ते सगळं कुकिंग लाकडावरती आपण करत होतो किंवा गेल्या 200 वर्षात कोळशावर केलं असेल. आता काय झालं, गेल्या 100 वर्षामध्ये फास्ट कुकिंग निर्माण झालं आणि त्याच्यामुळे एक्सेसिव्ह कुकिंग होतं. त्याच्यामुळे ते खूप मोठा परिणाम होतो. तर आपल्याला खरं तर त्या रूट्सकडे जायला पाहिजे आपल्या, की आपलं शरीर ते कशासाठी बनवलेलं आहे, कुठलं इंधन घेण्यासाठी आपलं बनवलं आहे. आपलं शरीर नॅचरल गोष्टी खाऊन ते वापरण्यासाठी आपलं शरीर बनवलेलं आहे. त्यामुळे फ्रूट, व्हेजिटेबल्स, लेग्युम्स म्हणजे कडधान्य असतात ती आपण जेवढी रॉ आपण खाऊ शकतो किंवा लाईटली कुक्ड व्हेजिटेबल्स. त्यानंतर होल ग्रेन कमी, हे 3 गोष्टी जास्ती. आणि होल ग्रेनमध्ये पण तुम्ही कमी कुकिंग करायला पाहिजे. त्याचं पावडर करायची आधी, म्हणजे फ्लावर करायचा. आणखीन मग ते म्हणजे ते दाताचं काम असतं, ते बाहेर करायचं आधी मिलमध्ये. त्यानंतर ते कुक करायचं भरपूर आणि ते कंझ्युम करायचं, त्याच्यामुळे जास्ती त्रास होतो. त्यानंतर शिवाय आपण साखर तर बनवतो, ती तर खूप हायली प्रोसेस करून बनवतो. ती एवढी प्रोसेस करून आपण साखर बाहेर काढतो, ती आपण डायरेक्टली कंझ्युम करतो, जी ॲब्सोल्युटली ॲबनॉर्मल आहे. मोठा घातक परिणाम होतो. तेव्हा ती किती प्रमाणात आपण पितो, मोठे सोडे घेऊन ते एकदम पितो का त्यातली शुगर, किंवा हायली प्रोसेस्ड फूड खातो का, ते फार कमी प्रमाणात आपण कंझ्युम केलं तर बरं पडतं. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टींवर परिणाम होतो. म्हणजे तुमच्या झोपेवर पण परिणाम होतो. त्यानंतर तुम्हाला कसं किती भूक लागते, त्यानंतर किती वेळाने भूक लागते, या सगळ्या गोष्टींवरती परिणाम होतो त्याचा. आणखीन ते आपण गर्तेमध्ये जातो त्यामुळे नॅचरल फूड, प्लांट बेस्ड फूड जास्ती करून, कारण टू मच ॲनिमल्स प्रोटीनवरती पण जगणं हे योग्य नाही आहे. कारण माणूस हा ऑमनिव्होरस, तो कुठल्याही गोष्टीवरती जगू शकतो, नो डाऊट अबाउट इट. नुसते प्राणी खाऊन पण माणूस जगू शकतो आणि नुसते प्लांट खाऊन व्हेजिटेरियन कम्प्लीट तो पण जगू शकतो. तेव्हा तुमची पूर्वीची काय हॅबिटॅट आहे, तुम्ही पेरेंट लहानपणापासून तुम्ही कसं काय खाल्लेलं आहे, तर त्याचा विचार करून आपण प्रत्येकाचं डाएट वेगवेगळं आपल्याला बनवू शकतो. त्याची शारीरिक आणि मानसिक बैठक काय आहे त्याप्रमाणे आपण त्याचं डाएट आपल्याला प्लॅन करून बनवायला लागेल. आणि त्याच्यामध्ये आपण काय खातो हे सांगितलं, किती खातो हेही महत्त्वाचं आहे, आणखीन कोणत्या वेळेला खातो हे फार महत्त्वाचं आहे. या 3 गोष्टींचा आपण विचार करून त्यांचं डाएट बनवलं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे न्यूट्रिशनली ॲडिक्वेट फूड बनवलं रोज, एव्हरी डे. इफ यू आर ऑल द इन्ग्रेडियंट्स यू नीड, म्हणजे प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट्स, व्हायटॅमिन्स, मिनरल्स, आणखीन एन्झाईम्स, कोएन्झाईम्स, अँटीऑक्सिडंट, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला रोज मिळाल्या तर तुम्ही मोस्ट ऑप्टिमल आपलं रिकव्हरी होऊ शकेल. म्हणजे आहार एकंदरीत भरपूर महत्त्वाचा आहे. पण आपल्या व्ह्युअर्सच्या मनात एक शंका असू शकते की आपल्या ताटामध्ये
एक वेल बॅलन्स डाएट आहे हे कसं कळेल आपल्याला? आता आपल्या ताटामध्ये वेल बॅलन्स डाएट आहे की नाही ह्याच्यावरती रिसर्च खूप झालेला आहे. तुम्ही शेकडो आत्तापर्यंत व्हिडिओज बघितले असतील. 2015 मध्ये अमेरिकन मायक्रोबियम स्टडी आला. तो वर्ल्ड्स बिगेस्ट फंडेड स्टडी आहे. त्याच्यामध्ये त्यांनी 5000 सेंटर्समध्ये त्यांनी हा कंडक्ट केला. आणखी हजारो लोकांचं स्टूल्स त्यांनी ॲनालाइज केली, डिकोड केला, बॅक्टेरियाचा जिनोम डिकोड केला. आणखी त्यामुळे बॅक्टेरियाचे जिनोम डिकोड केल्यामुळे 30,000 बॅक्टेरियाचे त्यांनी जिनोम्स डिकोड केले. आता ज्यावेळी माणूस म्हणजे ज्यावेळेला ते जिनोम डिकोड करतात त्यावेळेला काही मिनिटामध्ये ते सांगू शकतात की कुठले बॅक्टेरिया त्याच्यात आहेत ते म्हणजे त्यांनी असं आता त्यांना आढळून चुकलं की ज्या लोकांच्यामध्ये पर्टिक्युलर टाईपचे बॅक्टेरिया जास्ती ग्रोथ होतात त्यांच्यामध्ये एक पर्टिक्युलर डिसीज निर्माण होतो. तो त्यांनी असं लिंक केलं की हा डिसीज ह्यांनी हा रोग होतो, त्यांनी हा रोग होतो. मग हळूहळू असं कळायला लागलं की प्लांट बेस्ड जे लोक खातात त्यांना कमी ते त्याच्यामुळे जे बॅक्टेरिया पोटात निर्माण होतात त्याच्यामुळे रोग कमी होतात. आणि जे कम्प्लिटली ॲनिमल बेस्ड प्रोटीन जे लोक खातात किंवा फॅट प्रोटीन वगैरे ते खातात, डाएट घेतात ॲनिमल बेस्ड, त्यांच्यामध्ये ते डिसिजेसचं प्रमाण बऱ्याच डिसिजेसचं प्रमाण वाढतं आहे. म्हणून 2015 पासून हळूहळू 2020पर्यंत प्लांट बेस्ड डाएट कन्फर्म झालं. आणि माय प्लेटमध्ये फ्रूट, व्हेजिटेबल्स, लेग्युम्स, होल ग्रेन एवढंच ते ह्याच्यात आणि स्मॉल पोर्शन ऑफ लीन प्रोटीन की 100 म्हणजे 1 ग्रॅम पर केजी बॉडी वेट किंवा 1.5 ग्रॅम पर केजी बॉडी वेटच्या वरती प्रोटीन इज घातक आहे तुम्हाला. आता आपण बोलूयात चौथ्या पिलर बद्दल. जो तुम्ही म्हटले एक्सरसाइज, हो, व्यायाम, हो, ते महत्वाचा वाटतोय. तो फार महत्त्वाचा आहे. आणि त्याच्या मी खूप विचार केलेला आहे, एक्सपेरिमेंटेशन्स केलेले आहेत. आणखीन त्याच्यावरती एक्सरसाइज फिजिओलॉजी पण खूप एक्सपांड झालेली आहे वर्ल्डमध्ये. तर आपल्याला डिझाईन करायला लागेल ना, आपला प्लॅन करायला लागेल की कुठले एक्सरसाइजेस आपल्याला आठवड्यातून करायचे. तर ह्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत ते तुम्हाला माहिती आहे की स्ट्रेंथ, स्टॅमिना आणि फ्लेक्झिबिलिटी. तर ह्याच्यामध्ये ह्यातल्यात सर्वात महत्त्वाचं काय आहे याचा विचार करायला लागेल. काही लोक सरळ जाऊन जिम जॉईन करतात. मी एक्सरसाइज करायला सुरुवात करणार आहे म्हणजे मी जिम जॉईन करतो. मग ती मशीनची रांग असते की ते हात असे करायचे, मग तुझ्या पुढच्या मशीनवरती चित्र असतं की हे असं पाय असे करायचे, त्यानंतर ते वगैरे अशी ती मशीनची रांग ते पूर्ण करतात. आणखीन माझा एक्सरसाइज झाला किंवा त्यानंतर ते एक इलिप्टिकलवरती जा वगैरे. हे आधी लक्षात घेतलं पाहिजे की आपण जाऊन एक्सरसाइज करतोय कशासाठी. तर एक्सरसाइज माणूस कशासाठी करतो की आज मी 70 वर्षाचा आहे तर मी 95 वर्षानंतरचा जरी झालो तरी माझ्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज मला करता आल्या पाहिजेत. मला धावता आलं पाहिजे, जंप मारता आली पाहिजे, जिन्यावरून वरती चढून मला भराभर जाता आलं पाहिजे. आणखीन जी 5 वर्षाची माझी नात आहे जे करेल ते मला करता आलं पाहिजे. कारण मला तिच्याबरोबर जर खेळायचं असेल तर ती करते ते केल्याशिवाय मला ती म्हणेल ह्याच्याबरोबर काय खेळायचं. 2015 पासून विचार करून मी एक एक्सरसाइज रेजिम डिझाईन केला की मी बेबीजना आणि ॲनिमल्सना खूप ऑब्झर्व केलं. आणखीन कारण मी पिडियाट्रिशियन होतो त्यामुळे आणखीन शिवाय बायोलॉजी माझी खूप चांगली होती तर त्याच्यामध्ये इव्होल्युशनचा मी खूप अभ्यास केला. आणखीन मी हे मसल तयार कशासाठी झालेत हे आधी विचार केला. तर हे आपले जे मसल सगळे तयार झालेले आहेत ना ते सगळे क्वाड्रुपेड आपण असताना म्हणजे जे 1 बिलियन इयर्स पासून ते 20 बिलियन इयर्स अगोपर्यंत आपण 4 पायावर चालत, त्याच्यासाठी हे सगळे मसल तयार झाले पहिल्यांदा. नंतर आपण अपराईट पोझिशन मध्ये झालो. तेच मसल वापरून आपण आता चालतो वगैरे म्हणजे हाताचं काम पायच करतो. जे आपण एक्सरसाइज डिझाईन करतो ते चिल्ड्रेन म्हणजे बेबी बॅकवरती असते पहिल्यांदा. ती कशी काय टर्न पहिले काय करते ती की स्ट्रेंथ कशी वाढवते पाठीतल्या मसल्सची की आपण जे काय करते की लाथा मारणे वगैरे हे ते त्याच्यामुळे त्याचे मान उचलायचा प्रयत्न करणे. म्हणजे जेव्हा आपण बेबीला पिकअप करतो 1 महिन्याची बेबी हळूहळू मान पिकअप घट्ट करायला सुरू करते. त्यानंतर पाठीवरती तासनतास पडलेली बेबी काय करते त्यानंतर कशी टर्न होते
त्यानंतर पोटावरती कशी जाते, त्यावेळेला ती रिपिटेटिव्ह मोशननी करते, हजारो वेळा ते करते, त्यावेळेला तिची स्ट्रेंथ वाढते वगैरे. ह्या सगळ्याचा विचार करून मी एक सिक्वेन्स बनवलाय. नॅचरल मोशन्स अँड पोश्चर्स एक्सरसाइज सेशन्स जे मी घेतो ते असे त्याचा सिक्वेन्स आहे. तर त्याचा आय एम टेकिंग अ पेटंट ऑन दॅट सिक्वेन्स आणि ट्रेडमार्क त्याचा मी घेतोय. एम्पावर रिज्युव्हेनेटिव्ह जो आमचा ट्रेडमार्क आहे ऑलरेडी रजिस्टर्ड, योगा ड्रिव्हन म्हणजे त्या योगाच्या फाउंडेशनवरती तो आहे. आणखी नॅचरल मोशन्स अँड पोश्चर्स एक्सरसाइज सेशन, मिनिमम व्हायबल एक्सरसाइज सेशन. मिनिमम व्हायबल म्हणजे काय की कमीत कमी तुम्हाला काय एक्सरसाइज करायला पाहिजे की ह्याच्या कमी केला तर तुम्ही डिटेरिएट होत जाणार. जास्ती तर कमीत कमी काय करायला पाहिजे त्याचं एक मी सिक्वेन्स बनवलेला आहे. तो खूप इफेक्टिव्ह झाला, तो मी वापरला. आणखीन फक्त आठवड्यातले 2 दिवस दोनदा तो करायचा, 45 मिनिटं 1 तास. कारण जर तुम्ही 45 मिनिटं ते 1 तास तो फक्त 2दा केले, आणखीन एक एन्ड्युरन्स सेशन केलं आठवड्यातून, तर दॅट इज इनफ. तेवढं करून मी आय एम फ्री ऑफ ऑल द जॉईंट पेन्स, नो जॉईंट पेन वॉट्सएव्हर. आय कॅन डू एव्हरीथिंग दॅट माय 5-6 years old ग्रँडडॉटर डज. सध्याची जी फॅड आहे त्याला मी फॅड म्हणतो की 10,000 स्टेप रोज चाललंच पाहिजे. ते माझ्या मते एक फॅड आहे आणि ते फार पॉप्युलराइज केलेलं आहे लोकांनी, ओव्हर केलेलं आहे की रोज 10,000 स्टेप चाला. आणि एक्सरसाइजच्या दृष्टीने आणखीन फंडामेंटली एन्ड्युरन्स ट्रेनिंगचे 3 प्रकार आहेत मेन: रनिंग, सायकलिंग आणि स्विमिंग. त्याच्यामुळे 3 मध्ये ते नॅचरल आपण जर ते वाढवलं तेवढ्यासाठी त्या ट्रायथलॉन मध्ये तुम्ही ऍड केलेले आहेत. ह्या 3 पैकी तुम्ही जर एक ऍक्टिव्हिटी चूज केली, स्पेशली रनिंग इज द बेस्ट इन माय ओपिनियन. तर माझ्या मते रनिंग इज अ मोर नॅचरल ॲक्शन दॅन वॉकिंग. इवन तुम्ही लहान मुलांकडे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर धावतात, ते धावण्याची जी क्रिया आहे ना त्याच्यामुळे एन्ड्युरन्स खूप वाढतो. म्हणजे यू कॅन, आता चालतो आपण तेव्हा एन्ड्युरन्स वाढू शकत नाही, कारण तुम्ही आपल्या एरोबिक झोन्स असतात ना 1, 2, 3, 4, त्याच्यामध्ये तुम्ही झोन 2 to 3 मध्ये तुम्ही जर मेंटेन केलं तर तुमचं एरोबिक ट्रेनिंग होतं, हार्ट इतर सगळ्याचं. तर तुम्ही ती जी ॲक्टिव्हिटी कराल ती तुम्ही कमी वेळा केली पाहिजे आठवड्यातली, कारण फुल रिकव्हरी झाली पाहिजे बॉडीची मध्ये. फ्लेक्झिबिलिटी आपल्याला जरूर आहे, पण ती फ्लेक्झिबिलिटी आपल्याला ॲबनॉर्मल फ्लेक्झिबिलिटी नको आहे. म्हणजे दुसरा कोणतरी प्रॅक्टिस करून 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 खूप कंटॉर्शनिस्ट होत झालेला असतो माणूस. म्हणजे काही योगाचे लोक काय काय करून दाखवतात. तर आपल्याला ते करण्याची मी ते केलं, मी ते अचीव केलं तर मी चांगला होईल वगैरे असं नाही आहे की you have to adapt to a certain amount of flexibility which will be necessary to do certain motions. म्हणजे आपण जमिनीवर बसणे, ही जी आसन आहेत म्हणजे सुखासन, सिद्धासन, अर्धपद्मासन, आणखीन शौचासन म्हणजे मलासन, ही 4 आसनं आपल्याला बेसिकली करता आली पाहिजे. त्यानंतर आपल्याला खाली वाकून उभं राहता आलं पाहिजे पूर्ण खूप बराच वेळ खाली. पाय वरती करून सर्वांगासन महत्वाचं आहे, कारण तेवढी फ्लेक्झिबिलिटी माणसाला आली पाहिजे. तेव्हा काही जे आसन आहेत त्याच्यात जी फ्लेक्झिबिलिटी आहे ती आपल्याला इनफ आहे. पण त्याच्यामध्ये आउट ऑफ प्रपोर्शन करून त्याच्यामुळे फार जास्ती फायदा होईल वगैरे असं आपलं नाही. आपल्याला ज्या वेळेला आपण फ्लेक्झिबल असतो त्यावेळेला आपल्याला स्प्रेन नाही होत कुठे, नाहीतर आपण सडन कुठली तरी ॲक्शन केली तर आपल्याला स्प्रेन होऊ शकतो. तेवढ्यासाठी फ्लेक्झिबिलिटी महत्त्वाची आहे. आता फ्लेक्झिबिलिटी 2 प्रकार आहेत: ॲक्टिव्ह स्ट्रेचेस आणि पॅसिव्ह स्ट्रेचेस. फ्लेक्झिबिलिटीमध्ये मसल स्ट्रॉंग पण झाला पाहिजे आणि लॉंग पण झाला पाहिजे. व्हेरी नाईस. 4 पिलर झालेत, तर आता आपण आपल्या 5व्या पिलर बद्दल बोलूयात, माइंड. येस, माइंड हा सर्वात महत्त्वाचा पिलर आहे आणि त्याला मी सेंट्रल पिलर म्हणतो. कारण म्हणजे जर मी तुम्हाला वाटेल 5 पिलर म्हणजे सगळे इक्वल 5 पिलर्स असतील, नाही. माइंड हा मधला मोठा पिलर आहे आणि त्याच्या बाजूला 4 पिलर्स. कारण माइंड शिवाय सगळं शरीर मनावरती आधारित. आणि मनामध्ये आपलं इंटेलेक्ट आहे. माइंड हे 2 प्रकार आहेत, म्हणजे मनोबुद्धी, अहंकार, चित्त. मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त असे 4 प्रकार आपल्या योगामध्ये केले. मन आणि बुद्धी हे वेगळे केलेले. बुद्धी म्हणजे इंटेलेक्ट, बुद्धी म्हणजे विचार, थॉट्स, आणि मन म्हणजे
इमोशन, विचार करण्याची क्षमता आपल्या मेंदूला दिलेली आहे आणि विचार करणे हे मेंदूचं काम आहे, तो थांबवू शकत नाही. जसं हार्टला पंप करण्याचं हार्टचं काम आहे, तसं मेंदूचं काम आहे विचार करणे. आणि विचार तो करत असतो वेगवेगळ्या दृष्टीने. आता आपल्याला सर्व्हायव्हल ही एक मेन गोष्ट परमेश्वराने आपल्याला पाठवलेली आहे. ब्रेनचे वेगवेगळे भाग आहेत, तुला माहित की सेन्सरी पोर्शन, मोटर पोर्शन, असोसिएशन एरिया, बॅलन्सचा एक मोठा पोर्शन आहे. त्याचप्रमाणे हायर फंक्शन्स हा एक वेगळा प्रकार, जे सेन्सरी, मोटर, कोऑर्डिनेशन, त्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक होतात. पण जो विचाराचा भाग आहे, तो जो हायर फंक्शन ज्याला म्हणतो की मेमरी आणि जजमेंट वगैरे या ज्या गोष्टी आहेत, ह्या माणसामध्ये खूप हायली इव्हॉल्व्ड आहेत. तो जो इंटेलिजन्स आहे तो असा चालतो बघ, मी तुला सांग. ज्या मेमरी प्रत्येक क्षणी जन्मापासून जी गोष्ट होते ती आपल्या मेमरीमध्ये साठवली जाते. त्याच्यामध्ये तर प्रत्येक आपला जो विचार असतो, जो आपल्याला जी गोष्ट झालेली असते, एक मॉलिक्यूल नवीन निर्माण कर बॉडी. की आता मी तुझ्याशी बोलतोय ना, तर माझ्या ब्रेनमध्ये शेकडो मॉलिक्यूल्स नवीन तयार होत आहेत मेमरीचे. ते आतमध्ये स्टोअर होत आहेत फिजिकल, म्हणजे तिचं फिजिकल मेमरी हार्ड ड्राईव्ह आहेत. हार्ड ड्राईव्ह मध्ये ऑलरेडी चालू आहे. ते आता जे मेमरीचे जे पार्टिकल्स निर्माण झालेले आहेत ते लहानपणापासून आपल्या इथे लाखो, करोडो, मिलियन, ट्रिलियन्स ऑफ हे निर्माण झालेले आहेत. आणखीन ते आपण ऍक्सेस करत असतो मोमेंट टू मोमेंट. तर कॉन्शियसनेस नावाचं एक मोठं सर्किट, ते कॉन्शियसनेस नावाचं जे मोठं सर्किट आहे, नर्व्स सगळ्या एकमेकाला जोडलेले आहेत म्हणून त्याला सर्किट म्हणतो मी. तर जे सर्किट आहे त्याला जेव्हा हिट होतं कुठली मेमरी, त्यावेळेला ती तुम्हाला कॉन्शियसनेस मध्ये येते. आणखीन त्यावेळेला तुम्ही ती त्याचं काही करू शकता. फॉर एक्झाम्पल, मग ती आता कंटिन्युअसली आपल्याला कॉन्शियसनेस मध्ये थॉट्स येऊ शकतात. आता ह्या वेळेला आपण जेव्हा शांत बसतो तेव्हा वेगवेगळे विचार यायला लागतात मनात, कारण ते सगळे मेमरीतूनच येत असतात. आपल्याला असं बिन मेमरीचा काही विचार आपल्याला येत नाही. आपल्याला जे इमोशन्स निर्माण होतात ते सगळे थॉट मधून आधी ओरिजिनेट. मग एकदा आपल्याला असा विचार आला की पूर्वी काहीतरी झालेलं आहे, की ज्या वेळेला आपल्याला खूप भीती वाटलेली आहे, तर तोच थॉट परत आल्यानंतर त्याच वेळेला आपल्याला सर्टन अमाऊंट ऑफ भीती पण वाटते. सो प्रत्येक थॉटला आजपर्यंत स्टोअर झालेल्या इमोशन अटॅच केलेले. आतापर्यंत रेकॉग्नाइज्ड इमोशन्स आपण कॉम्बिनेशनचं केलं 200 एवढ्या प्रकारचे इमोशन होऊ शकतात. वेगळ्या छटा आहेत आपल्याला होऊ शकतात. म्हणजे त्या प्रत्येक थॉटला वेगळंच काहीतरी एक अटॅच्ड असतं. त्याचा अनुभव आपल्याला बरोबर तो विचार आल्यानंतर आपल्याला त्याच वेळेला आपल्याला तसं वाटतं. ते आपण मॉड्युलेट करू शकतो. मॉड्युलेट कसं करू शकतो, म्हणजे ज्या व्यक्तीने आपला अपमान केल्यामुळे आपल्याला राग आलेला असतो त्याच व्यक्तीला आपण फॉरगिव्ह करून आपण त्याची ज्या वेळेला पुढच्या वेळेला तो थॉट येईल किंवा त्या व्यक्तीबरोबर फ्रेंडशिप करून त्याच वेळेला त्याच थॉटच्या बरोबर आपण दुसरी इमोशन, चांगली इमोशन निर्माण करू शकतो. ज्या गोष्टीचा आपल्याला तिटकारा असतो ती गोष्ट आवडायला पण लागू शकते. म्हणजे माणसाबद्दल पण असं होऊ शकतं की जो माणूस आपल्याला आवडत नाही तो आवडायला लागतो, आवडणारा माणूस न आवडायला लागतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या ब्रेन मधल्या इमोशन्सच्या सहाय्याने आपण करत असतो. तर जी आपण मनात आलेली जी विचार असते त्याच्यामुळे कुठली इमोशन निर्माण करायची म्हणजे होते ती ऑटोमॅटिकली जर केली तर तुम्ही अनकॉन्शियसली जगताय असं म्हणायचं. जर तुम्ही त्या थॉटला मला कसं वाटायला पाहिजे हे तुम्ही ठरवलं तर तुम्ही कॉन्शियसली जगता. वा. हा, तर त्यामुळे असा हे आपण मॉड्युलेट करून आपण सगळं बदलू शकतो. तुमची डिसिप्लिन करू शकतो, म्हणजे तुम्हाला न आवडणाऱ्या गोष्टी आवडायला लावू शकतो. मनावर म्हणजे ताबा घेऊन सगळं तुम्ही करू शकता. आवडी न आवडी ज्या वेळेला आपण चेंज करतो त्याच वेळेला खऱ्या हॅबिट्स चेंज होतात आणि ज्या हॅबिट्स स्टिक होतील त्या जन्मभर स्टिक होतील. आणखीन जर ते नाही केलं कुठलाही रोग म्हणजे जो लाईफस्टाईलनी होणारा रोग आहे तो बदलणं फार कठीण आहे. ते काय प्रत्येकाने ना एक गोल सेट करायला पाहिजे कुठल्या तरी गोष्टीचा. त्या गोल आपण ज्या वेळेला त्याच्या मागे असतो तेव्हा आपण सगळं करतो की ते मी केलं तर मला फार मस्त वाटेल, असा काहीतरी गोल घेतला पाहिजे की ज्याच्यामुळे तुम्हाला फार मजा येईल. म्हणजे मनावर ताबा मिळवणं फार फार महत्वाचं आहे आपल्या ह्या सिस्टममध्ये, ह्या फ्रेमवर्कमध्ये. अगदी बरोबर. पण माणूस जर स्ट्रेसमध्ये असेल तर मनावर ताबा कसा मिळवा? पहिल्यांदा स्ट्रेस कमी करायला लागेल, राईट. तर स्ट्रेस म्हणजे काय हे आधी आपल्याला बघायला पाहिजे. स्ट्रेस कशामुळे होतो तर स्ट्रेस आपल्याला ज्या नेगेटिव्ह इमोशन्स असतात, फिअर,
फिअर इज मोस्ट डॉमिनंट इमोशन. फिअर आणि वरी इज अ क्रॉनिक फिअर इज वरी. फिअर म्हणजे भीती आणि वरी म्हणजे काळजी. म्हणजे जी कायमची भीती बसलेली असते, ती कशाची तरी आपल्याला काळजी पडलेली असते. त्यानंतर सॅडनेस आणि ग्रीफ, डिप्रेशन. तिसरी गोष्ट म्हणजे अँगर. ह्या दोन्ही गोष्टींमध्ये अँगर राग येऊ शकतो. म्हणजे भीती, काळजी, राग, डिप्रेशन, त्यानंतर दुःख, ह्या मेन गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे मग त्याच्यानंतर आणि पण इमोशन्स आहेत की ग्रीड, हेट्रेड, ह्या गोष्टी, जेलसी, ह्या गोष्टी पण महत्वाच्या आहेत. या सगळ्या गोष्टींच्यामुळे आपल्याला स्ट्रेस होतो. हे स्ट्रेस होतो म्हणजे ज्या शरीरावरती त्या इमोशनचा जो इफेक्ट आपल्याला फील होतो त्याला स्ट्रेस म्हणतात, कुठल्याही इमोशनचा. ज्या वेळेला आपल्याला स्ट्रेस होतो तेव्हा सगळ्या गोष्टी होतात. एक तर आपली झोप लागत नाही आपल्याला व्यवस्थित, त्यामुळे हेल्थ खराब व्हायला लागतं. सगळ्या हॉर्मोन्स प्रॉब्लेम होतो आणि त्यामुळे सगळ्या प्रकारचं संतुलन कमी होतं. कामावरती लक्ष लागत नाही, काम व्यवस्थित होत नाही. ह्या ज्या गोष्टी आहेत कामावरच्या त्या सगळ्यांनाच फेस करायला लागतात की बॉस कडून पण प्रॉब्लेम, सबऑर्डिनेट कडून पण प्रॉब्लेम, दोन्हीकडून लाथा खायच्या. आणि हे जेव्हा कामावरती चालू असतं, तुम्हाला प्रोजेक्ट असतात की ते डेडलाईन मीट करायचे असतात, जॉब टिकवायला लागतो, खूप रिस्पॉन्सिबिलिटी असतात, मुलं ग्रोईंग असतात. आणखीन त्याच वेळेला तुम्ही घरी येता त्यावेळेला मुलगा ऐकत नाही, बायको कंप्लेंट करते मुलाच्या बद्दल. रिलेशनशिपमध्ये इन्युमरेबल अमाऊंट दोघं स्ट्रेस होऊन घरी आलेले असतात, एकमेकाला ते प्रॉब्लेमच सांगत असतात. ज्या वेळेला असा भडीमार सगळीकडून होतो आणि शरीर खराब व्हायला लागतं त्यावेळेला डायबिटीज पण होतो. त्याच कारणाने डायबिटीज होतो, हाय ब्लड प्रेशर वाढतं. ह्या दोन मेन ज्या गोष्टी होतात. आणखीन त्यावेळेला ज्या वेळेला आपण सोलेस म्हणून शांत बरं वाटावं म्हणून आपण फूड खातो, कारण फूडनी टेम्पररीली बरं वाटतं आपल्याला की खाल्ल्यानंतर, त्यामुळे वजन वाढतं, त्या डाएट करू शकत नाही, सगळ्यांची ज्या सायकलमध्ये जातो त्यांनी पण स्ट्रेस खूप वाढतो. तो वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी टॅकल करत स्ट्रेस कंप्लीट नाहीसा करू शकतो. ते करण्यासाठी जी सिस्टीम मी निर्माण केलेलं आहे त्याचं नाव सगुण सिद्धी साधन. सगुण सिद्धी साधना इज अ माइंड मॉड्युलेशन टेक्निक. माइंड मॉड्युलेशन टेक्निक म्हणजे इट डिपेंड्स अपॉन फ्यू थिंग: रिफ्लेक्शन, कॉन्टम्प्लेशन, ॲफर्मेशन. ह्यांचा तुम्ही योग्य तऱ्हेने मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये तुम्ही जाऊन जर उपयोग केला तर तुम्ही माइंड मॉड्युलेट करू शकता. तर ह्याच्यामध्ये तुम्ही रिफ्लेक्ट करून की आज हा इन्सिडेंट झाला, आयसोलेट करायला पाहिजे, कशामुळे मला स्ट्रेस झाला, काय प्रॉब्लेम, काय तो प्रॉब्लेम आयसोलेट करून. ह्याच्यात हे खूप डिफिकल्ट गोष्ट आहे, पण ती सगुण सिद्धी साधना जर तुम्ही केली, तिन्ही पण जर केलं, दोघांनी जर केली तर हाऊसमधलं वातावरण एकदम सुधारायला लागेल हळूहळू. तर ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की आपण एकटा माणूस जगू शकत. त्याला घरामध्ये ज्या वेळेला तो डायबिटीस होतो किंवा ह्या स्टेटला पोचतो की जेव्हा एवढा स्ट्रेस आहे त्याला की आणि शिवाय वाढतोय स्ट्रेस, तब्येतही खराब होते, त्यावेळेला घरच्या लोकांनी सपोर्ट करायला पाहिजे त्याला की त्याचं डाएट सुधारण्यासाठी किंवा त्याला कसं सपोर्ट करता येईल, त्याला अंडरस्टँड हिम ॲज ही इज, ॲक्सेप्ट हिम ॲज ही इज. आणखीन त्या दृष्टीने त्याला सपोर्ट करणं, मदत करणं, मध्ये त्याला सिम्पॅथेटिकली पाहणं त्याच्याकडे. आपले आईवडील असतील फॉर एक्झाम्पल, त्यांना झालेलं असेल तर त्यांना आपल्याला कसं सपोर्ट करता येईल त्याचा विचार करणं, ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तेव्हा इट टेक्स व्हिलेज टू रेज अ चाइल्ड म्हणतात तसं, इट टेक्स द community, the whole ecosystem surrounding people, it's necessary that support. So otherwise it is very difficult for the person. आणखी ते जर नाही केलं तर माणूस खाली खाली जातो आणि हार्ट अटॅक येतो, आणखीन अशा पुढच्या गोष्टी होतात. ते म्हणतात ना आपण की माणूस हा एक सोशल प्राणी आहे, तर त्याच्यामुळे हे सोशल फॅब्रिक त्याच्या आजूबाजूचं फार महत्वाचं आहे. आणि आता हे आजकालचं आपलं जे मॉडर्न आयुष्य आहे त्याच्यात कुठेतरी आपलं ते सोशल फॅब्रिक कमी होत चाललंय असं मला फार वाटतं. अगदी बरोबर आहे. एकत्र कुटुंब पद्धती नाहीशी होऊन ज्या नवीन न्यूक्लिअर फॅमिलीज ज्या निर्माण झालेल्या आहेत त्याच्यामुळे फार मोठे प्रॉब्लेम समाजात निर्माण झालेले आहेत. खूप लोकांना आणखीन शिवाय डिस्प्लेस झाले ना लोक, तर तो स्ट्रेस पण सगुण सिद्धी साधनेने माइंड मॉड्युलेशन करून आपण जेव्हा आपण स्थितप्रज्ञ अवस्थेपर्यंत पोचतो, म्हणजे पूर्ण पोचायची जरूर नाही, थोडं जरी आपण त्या बाबतीमध्ये आपण जर हे झालं तर ते सायकल
ब्रेक होते. ती सायकल जर ब्रेक झाली तर लगेच त्याला रिलीफ मिळतो त्या माणसाला. एकंदरीत जसं तुम्ही म्हटले डॉक्टर की माइंड ह्या तुमच्या सिस्टीम मधला सेंट्रल पिलर आहे, त्या ह्या सगळ्या चारही गोष्टींना मेन सपोर्ट देणारा पिलर आहे. अगदी बरोबर. तोच जर तुम्ही त्याच्यावर काम केलं तर सगळ्यात जास्त बेनिफिट होईल या फ्रेमवर्कचा. हो हो. वा, व्हेरी नाईस. तर आपल्या पहिल्या एपिसोड नंतर आपण लोकांना फॉर्म भरायला सांगितलं होतं आपल्या व्ह्युअर्सला, पण पुढची स्टेप काय? पुढची स्टेप सोपी आहे. आम्हाला कॉन्टॅक्ट करायचं, आणखीन एक फ्री कन्सल्टेशन आमच्याबरोबर अरेंज करायचं. आम्ही ते जो माणूस त्या एक खालची लिंक जो क्लिक करेल त्याला आम्ही एक फ्री कन्सल्टेशन देऊ आमच्याकडून. त्याचा एक तर मुख्य म्हणजे त्याचा फॉर्ममध्ये काय अनालाइज केलं आहे ते पाहू, आणि त्याप्रमाणे त्याला एक गायडन्स देऊ आम्ही की काय करता येईल त्याला यापुढे. मित्रांनो, ही जी लिंक आहे फ्री कन्सल्टेशनची ही तुम्हाला खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सापडेलच, आणि त्या पिंड कमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला ही लिंक सापडेल. तर कृपया ह्या सुवर्ण संधीचा फायदा घ्या आणि डॉक्टरांकडून ते फ्री कन्सल्टेशन नक्कीच घ्या. सो थँक्यू सो मच डॉक्टर मोहन. आपल्या प्रेक्षकांना, व्ह्युअर्सला काही क्लोजिंग रिमार्क्स? एक मेसेज मी सगळ्या लोकांना सांगू इच्छितो, तो म्हणजे शारीरिक संतुलनाच्या एवढंच मनाच्या संतुलना एवढं वर पण तुम्ही तेवढंच भर द्या. आणि आमच्या प्रोग्राममध्ये आम्ही ते करतो एक्झॅक्टली. वी स्ट्रॉंगली बिलीव्ह दॅट फिजिकल अँड मेंटल हेल्थ गो हँड इन हँड अँड वन कॅनॉट एक्झिस्ट विदाउट द अदर. थँक्यू सो मच डॉक्टर मोहन. फार फार छान वाटलं तुमच्यासोबत गप्पा मारून, आणि तुम्ही आज भरपूर आपल्या व्ह्युअर्सला भरपूर टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या आहेत. तुमचे 5 पिलर्स जे आहेत रिज्युव्हनेशनचे, फ्रेमवर्कचे, ते तुम्ही शेअर केलेत. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की कळवा, आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा दुसरा व्हिडिओ पण नक्की बघा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे.